मॉर्निंग फ्रेंड्स. आज मी आता परत सकाळी निघाली आहे पुणे बँगलोर हायवेवरून आणि हे आहे माझं जातांचं दृश्य. वाटेत आम्ही एका ठिकाणी जरा ब्रेकफास्टला थांबलो आहे. जी जागा आहे म्हणजे बनाना लीफ रेस्टॉरंट. अतिशय सुंदर त्यांचं साऊथ इंडियन फूड आहे. टू टेल यू मस्ट डेफिनेटली ट्राय. आणि माझी मस्त आता जर्नी सुरू झालेली आहे. पण मी आज तुम्हाला माझं डेस्टिनेशन आधीच सांगणार नाही आहे. सो आय एम ट्रॅव्हलिंग ऑन पुणे बँगलोर हायवे आणि नियर उमरज कराड ह्या ठिकाणी तुम्हाला ही अशी कोयना नदीचं बॅकवॉटरचं पाणी दिसतं. सो तुम्हाला तर अंदाज आला असेल मी चाललेली आहे पुण्याहून उमरज कराड सातारा ह्या रोडने आणि माझं डेस्टिनेशन इकडनंच पुढे असणार आहे. बट जसं सांगितलं मी आत्ता ते आधी रिव्हील करणार नाही आहे. सो स्टे ट्यून्ड. वाटेत मला हे चिपळूणचं मार्केट लागलेलं आहे. ह्याच्याही पुढे मी आता निघालेली आहे. सो बघत राहा. सो फ्रेंड्स, आज तुम्ही मला पुन्हा एकदा बघताय अजून एका नवीन लोकेशनला, एका एकदम वेगळ्या छान ठिकाणी. आणि तुम्हाला एव्हाना अंदाज आला असेल मी टाकलेल्या फोटोवरनं की मी आलेली आहे एका बीचच्या जवळ कोकणामध्ये, ज्या ठिकाणाचं नाव आहे गुहागर. आणि माझं अतिशय फेवरेट असं डेस्टिनेशन आहे. 5 ते 6 वेळा मी इथे आलेली आहे आणि हे माझं अतिशय लाडकं ठिकाण आहे. एक दुर्गा पल्स नावाचं हे हॉटेल आहे. खरे म्हणून एक आहे, त्यांचं हे आम्हाला रिसॉर्ट कळलेलं आहे. कोकणामध्ये टिपिकल जसं एखादं रिसॉर्ट असतं तशा टाईपच आहे. फुल कोकणचा फील, लाल माती, चिऱ्यांचं बांधकाम अशा टाईप्स हे सगळं केलेलं आहे. जेव्हा आम्ही यायचो तेव्हा आधी पूर्वी त्यांची फक्त एक बिल्डिंग होती. ती बिल्डिंग मी तुम्हाला दाखवते. सो तुम्ही आता बघताय ही आहे दुर्गापलची बिल्डिंग. 3 मजली असं मोठं त्याने हॉटेल होमस्टे असं म्हणता येईल असं बांधलेलं आहे. आणि ह्या आता मी तुम्हाला रूम्स दाखवते. ही आहे एक त्यांची फॅमिली रूम जिकडे AC आणि बाकी सगळ्या सुखसोयी आहेत. स्वच्छ आहेत रूम्स एकदम आणि छान आहेत एकदम, तुम्ही बघू शकता. आणि ही त्यांची डॉर्मेटरी आहे जिथे 4 ते 6 माणसं झोपू शकतात, म्हणजे सोय आरामात होऊ शकते. ह्या दोन्ही टाईप्सच्या रूममध्ये मी राहिलेली आहे. आत्तापर्यंत मी एक 5-6 वेळा इकडे आली असेल. त्याच्यामध्ये मी या दोन्ही टाईप्सच्या रूम्समध्ये राहिलेली आहे. आणि हे आता आहे पहिल्या मजल्यावरचा व्ह्यू. वरती पण रूम्स आहेत, डॉर्मेटरीज आहेत. आणि हा आपला टिपिकल कोकणचा सीन तुम्ही बघू शकताय. आणि ही समोर त्यांची नवीन बांधलेली कॉटेजेस आहेत. सो अप्रतिम अशी ही जागा आहे. अतिशय स्वच्छ, खूप सुंदर मेंटेन केलेली आहे. आणि ही लाल परी ST बस आपल्याला दिसलेली आहे. हा त्यांचा एक मागे त्यांनी अंगणासारखा भाग केलेला आहे जो त्यांचा डायनिंग एरिया आहे, जिकडे ब्रेकफास्ट आणि सगळे मील्स सर्व केले जातात. आणि टू टेल यू त्यांचा स्टाफ अतिशय छान आहे. अगदी प्रेमाने तुम्हाला जेवू खाऊ घालतात. सो जस्ट हॅव अ लुक. सो फ्रेंड्स, अतिशय एक्सायटेड आहे मी आत्ता, कारण मी माझ्या फेवरेट डेस्टिनेशन म्हणजे गुहागर इथे आलेली आहे. आणि हे खऱ्यांचं जे दुर्गा पल्स नावाचं जे हॉटेल आहे त्याची पूर्ण बिल्डिंग, खूप सुंदर रूम्स आहेत, डॉर्मेटरी पण आहेत आणि आता नव्याने बांधलेली कॉटेजेस पण आहेत. आणि सगळ्यात मजा म्हणजे इकडनं बीच अक्षरशः 2 मिनिटावर चालत जाऊन पलीकडे, रस्त्याच्या पलीकडे गेलं की इथे बीच आहे, जे आपलं कोकणातलं मेन अट्रॅक्शन असतं. सो मी इथे यायला प्रचंड एक्सायटेड असते, ऑलवेज ॲज ऑलवेज. ह्याच्या बाजूलाच दुर्गादेवीचं एक खूप सुंदर मंदिर आहे, तिथेही मी शूट करेन. आणि सो आता माझी जेवणाची वेळ झालेली आहे. बघूया आज त्यांच्याकडे मला काय मेनू मिळतोय, ते सगळे अपडेट्स तुम्हाला देईनच. आत्ता फॉर द टाइम बिंग मी प्रचंड हॅपी आहे. अँड लेट मी एन्जॉय द मोमेंट.
सो मित्रमंडळींनो, ही आत्ता सकाळची वेळ आहे आणि मी निघालेली आहे दुर्गा पल्स ह्याच्यापासून असलेल्या अक्षरशः 2 मिनिटावर जो बीच आहे तिकडे मी निघालेली आहे. आणि तुम्ही आजूबाजूला बघताय नारळी पोफळीच्या सुपारीच्या बागा, जे कोकणातलं खास वैशिष्ट्य असतं. प्रत्येक घराच्या मागे आणि पुढे तुम्हाला अशा बागा दिसतात आणि लिटरली ह्या झाडांनी माझं मन मोहून जातं एकदम. आणि तो टिपिकल कोकणातला स्मेल, फुलांचा वास, लाल माती, समुद्राची गाज, ह्या सगळ्या गोष्टींनी मी कोकणामध्ये नेहमीच अट्रॅक्ट होत असते. आणि हा आहे अतिशय ब्युटिफुल असा रम्य समुद्र किनारा, खूप छान फेसाळलेला समुद्र. फ्रेंड्स, मी आता दुर्गा पल्स हे इथे गुहागरला स्टे केलेला आहे. इकडनं एकदम जवळपास एकदम 2 मिनिटाच्या वॉकिंग अंतरावर असलेल्या बीचवर मी आलेली आहे मज्जा करायला. खूप खूप मस्त समुद्राला अशी भरती आहे आणि अतिशय छान हवा वाटते आहे. ह्युमिड खूप आहे पण इट इज वर्थ कमिंग हिअर. आणि हा बीच एकदम साफ, छान. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुर्गा पल्सपासून अक्षरशः वॉकिंग 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. त्यामुळे आम्हाला इतकं आवडतं इकडे की चेंज केलं, कपडे बदलले, लगेच बीचवर आलं, लगेच घरी परत जाऊ शकतो आपण. असं छान लोकेशन आहे आणि फारशी वर्दळ पण नाही आहे, गर्दी पण नसते या बीचवर. सो मी लिटरली एन्जॉय. ही आहेत दुर्गा पलने नव्याने बांधलेली कॉटेजेस, एकदम ब्रँड न्यू, ज्याच्यामध्ये 3 लोकांची राहण्याची अतिशय ऐसपैस अशी सोय आहे. एक डबल बेड आणि एक सिंगल बेड अशी आहे. शिवाय ॲडिशनल आपण एक्स्ट्रा बेडही तिकडे अरेंज करू शकतो. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही श्री व्याडेश्वर हे प्रसिद्ध जे शंकराचं देऊळ आहे गुहागरमध्ये, तिकडे आम्ही दर्शनासाठी गेलो होतो. अतिशय सुंदर, नीटनेटकं आणि खूप छान प्रसन्न असं हे देऊळ आहे. बऱ्याच जणांचं ते कुलदैवतही असतं. गुहागरून आम्ही निघालोय एका प्रसिद्ध अशा ठिकाणी, ते म्हणजेच आसूतचं केशवराज हे देऊळ. त्याच्यासाठी गुहागर, दाभोळ, अंजनवेल आणि धोपावेची एक जेट्टी आहे असा हा मार्ग आहे. आणि तिथे ही धोपावे जेट्टी आहे, तिकडे आम्ही गेलोय. तुम्ही बघताय ही अशा टाईप्सची जेट्टी आहे की जिकडे मोठ्या बोटीमध्ये सगळ्या गाड्या किंवा पॅसेंजर्स, बाईक्स असे सगळे लोड करून ते किनाऱ्याला दुसऱ्या साईडला दापोलीच्या साईडला घेऊन जातात. हा एक अतिशय खूप सुंदर असा अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे. तुम्ही डेफिनेटली ह्या जेट्टीने एकदा प्रवास करा. आणि समुद्रातनं फिरल्याचा अनुभव, आनंद मिळतो, बोटीमध्ये बसल्याचा आनंद मिळतो. थोड्याच वेळाची, 10-15 मिनिटाची, बट इट इज व्हेरी नाईस. सो आता मंडळी आम्ही पोचलोय आसूद येथे, जिथे केशवराजचं म्हणजे विष्णूचं खूप अतिशय प्रसिद्ध असं देऊळ आहे. आणि थोडंसं तुम्हाला वॉक करत जावं लागतं, गाडी थोडीशी मागे उभी करून चालत जावं लागतं. पण ते वॉकसुद्धा अतिशय सुंदर आहे. नारळी पोफळीच्या बागा आहेत आजूबाजूला, सुपारीच्या बागा आहेत. सो वी लिटरली एन्जॉय धिस वॉक. आणि केशवराज मंदिर हे आणि अजून एक गणपती मंदिर असं दोन्ही आहे आसूद बागला. ही एक दापकेवाडी म्हणून प्रसिद्ध आहे, जिकडे तुम्हाला ब्रेकफास्टची पण सोय होते. अतिशय सुंदर त्यांचा ब्रेकफास्ट अवेलेबल असतो आपल्याला. आणि टिपिकल कोकणातल्या स्टाईलचे दडपे पोहे, थालीपीठं, आंबोळ्या अशा टाईपचा ब्रेकफास्ट तुम्हाला इथे अवेलेबल आहे, सहज अवेलेबल आहे. तो नक्की तुम्ही तिकडे त्याचा आनंद घ्या, आस्वाद घ्या. आणि असा एक थोडासा नेचर ट्रेल आहे
आसूदच्या त्या केशवराज या देवळापर्यंत जाईपर्यंत. आणि थोडासा ऊन सावलीचा खेळ आहे. गरमी जेव्हा असते तेव्हा जरा गरम होतं चालताना तुम्हाला, पण इट इज वर्थ गोईंग देअर. म्हणजे एक 10-20 मिनिटाचा चढ उताराचा रस्ता आहे असा, आणि थोडंसं पायऱ्या आहे, मध्येच थोडासा चढ आहे, मध्येच थोडासा उतार आहे, पण तो वेळ पटकन निघून जातो. आणि छान एवढं केशवराजचं दर्शन घेण्यासाठी आम्ही मार्गस्थ झालेलो आहोत तिकडे. वाटेत तुम्हाला एक असा छोटासा कालव्यासारखा वगैरे एक असा पाण्याचा स्रोत आहे तिकडे, की ज्याच्यावर असा मस्त छोटा ब्रिज बांधलेला आहे, आणि तोही खूप छान आहे. म्हणजे हा ओव्हरऑलच जो रस्ता आहे तो खूपच छान आहे. इकडनं तुम्हाला चालत जाताना खूप मजा येते. तुम्ही बघताय आजूबाजूला. आणि हे आहे आसूदचं केशवराज देऊळ, जिकडे छान बसायला असा कट्टा केलेला आहे. आणि तिकडे एक अतिशय सुंदर असं गोमुख बांधलेलं आहे, ज्यातनं एक नॅचरल पाणी, झऱ्याचं पाणी येतं. ते अतिशय गार आणि छान टेस्टला आहे. आम्ही तिकडे हातपाय धुवून ते पाणी ती प्यायलं तरी चालतं असं पाणी आहे. आणि हे आहे प्रसिद्ध केशवराजची मूर्ती. अतिशय सुंदर असं दर्शन झालेलं आहे आम्हाला तिकडे. खूपच प्रसन्न असं देऊळ आहे हे, आणि एवढं लांब चालत आल्याचं खूपच मोठं समाधान मिळतंय आम्हाला इकडे येऊन. आसूदहून परत गुहागरला जाण्यासाठी सेम वे तुम्ही फॉलो करायचं आहे. आणि धोपावे जेट्टीचा जो दापोली एंड आहे तिकडे पुन्हा असंच लोडिंग करून समोरच्या दाभोळ धोपावेच्या साईडला आपल्याला घेऊन जातात. आणि वाटेत हे अतिशय सुंदर दृश्य तुम्हाला दिसत आहे पुन्हा एकदा. आणि ह्या आहेत त्याच्या डिटेल्स, ज्यांची ही जेट्टी सर्व्हिसेस आहेत. संध्याकाळच्या वेळी आम्ही दुर्गा पल्सच्या जवळ असलेल्या दुर्गा मातेच्या देवळामध्ये दर्शनासाठी आलेलो आहोत. तिकडे गणपती, श्री विष्णू, सरस्वती, लक्ष्मी असे बरेच सगळ्या देवांची देवळं तिकडे आहेत छोटी छोटी. आणि अतिशय मस्त हे दुर्गादेवीचं देऊळ बांधलेलं आहे. अतिशय स्वच्छ आहे. त्यांचा एक भक्त निवाससुद्धा आहे, जिकडे भक्त नित्य नियमाने दर्शनासाठी येतात, तिकडे राहतात, आणि त्यांची अतिशय जेवणाची सुंदर सोय केलेली आहे. सो फ्रेंड्स, 3 nights 4 days अशा माझ्या यावेळच्या मोठ्या गुहागरच्या स्टेमधनं आता मी रजा घेणार आहे. फिरायला इतकं सुंदर वाटतं, आणि मला इथनं खरं माझा पाय निघणार नाही आहे, पण कांट हेल्प, आता परत जायला हवं. आणि खरंच ऑन माय रेकमेंडेशन तुम्ही दुर्गा पल्स या रिसॉर्टला नक्की भेट द्या. इथून बीच अक्षरशः 2 मिनिटावर आहे, आणि आजूबाजूला पण बरेच अजून ऑप्शन्स आहेत तुमच्यासाठी रिसॉर्टची. खाण्यापिण्याची पण सोय चांगली होऊ शकते इकडे. सो कोकणातला हा मस्त अनुभव घेण्यासाठी तुम्ही नक्की इकडे या. आणि तुम्ही इकडे येऊन गेलात की तुमचा अनुभव माझ्याशी नक्की शेअर करा. माझ्या चॅनलला म्हणजे वंडरलस्ट सानिकाला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा, आणि सगळ्यांपर्यंत पोचवा. आणि असेच माझे ब्लॉग्स बघत राहा, त्याच्यावर कॉमेंट्स द्या. मला आवडतं तुमच्या कॉमेंट्स वाचायला. त्याच्यावर मी जमेल तसे इम्प्लिमेंट त्या करायचा सुद्धा प्रयत्न करते.
थँक्यू सो मच. सायनिंग ऑफ.